श्री स्वामी समर्थ. जे करती धांबिक भक्ती त्यावरती स्वामी कृपा न करती, जे सद्भावे ओवाळती त्यावरी होती कृपाळुवा. किती सुंदर ओवी स्वामींनी आपल्या स्वामी चरित्रामध्ये सांगितलं आहे. जे फक्त वरवर स्वामी सेवा करतात त्यांना स्वामी कधी पावत नाही, पण जे अंतकरणापासून मनापासून महाराजांना हाक मारतात, महाराजांना साथ घालतात, अनन्य भावाने शरण जातात, त्याचा योगक्षेम स्वामी महाराज स्वतः चालवतात. हे स्वामींनी त्यांच्या चरित्रामध्ये आपल्या प्रत्येक भक्ताला सांगितलं आहे. जसे स्वामींनी सांगितले तशी सेवा केली तर आपली इच्छा नक्की पूर्ण होते. या ताईंसोबत देखील असंच काही घडलेलं आहे. खूप सुंदर असा अनुभव स्वामींनी या ताईंना दिला. हा अनुभव ऐकताना प्रत्येक स्वामी भक्ताच्या डोळ्यातून नकळतपणे अश्रू वाहणार आहे. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला ताईंच्या शब्दात सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असंच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी माझ्या आयुष्यातील खूप मोठा अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे. तसे तर स्वामी सेवेत आल्यापासून स्वामींनी छोटे मोठे असंख्य अनुभव आत्तापर्यंत दिले आहे, पण जे खूप मोठे अनुभव आहे, आज मी जे काही आहे ते स्वामीमुळे आहे. ते सर्व काही तुमच्यासोबत शेअर करत आहे. शेअर करण्याची इच्छा फक्त स्वामींनीमुळेच घडून आली आहे. जे काही माझ्या मुखातून आज वदवत आहे ते स्वामी महाराजच वधून घेत आहे. अक्षरशः आज हा अनुभव सांगताना माझे डोळे चिंब ओले झाले आहे. खूप म्हणजे खूप स्वामींची करुणा मला येऊ लागली आहे की स्वामींनी माझ्यावरती खरंच किती मोठी कृपादृष्टी दाखवली आणि माझी सर्व इच्छा कशा पूर्ण केल्या. स्वामी भक्तांनो, मी स्वामींची सेवा काही मला काही एक माहीत नव्हतं कशी करतात काय, पण ज्यावेळेस म्हणतात ना, आपण खूप संकटांनी ज्यावेळेस ग्रासून जातो त्यावेळेस आपण आपोआप स्वामींकडे येत असतो. स्वामींची इच्छा असते म्हणून आपण स्वामींच्या सेवा करत असतो. स्वामी भक्तांनो, माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठं वादळ आलं. माझी लग्नाच्या अगोदरच मी वारकरी संप्रदायाशी जोडलेली होती, त्यामुळे स्वामींची सेवा करायला मला फार काही वेळ लागला नाही. स्वामी भक्तांनो, माझं जेव्हा लग्न झाल्यानंतर माझे मिस्टर हे IT मध्ये होते, त्यामुळे त्यांना खूप छान पेमेंट वगैरे सर्व काही होतं. मला 2 जाऊबाई आणि सासू सासरे त्यांची मुले असं आमचं छोटंसं कुटुंब होतं, पण आमच्या घरामध्ये काही आमचं जमत नव्हतं. माझे जे 2 नंबरचे दीर होते ते बाहेर हैदराबाद येथे होते आणि जी लहानी माझी जाऊबाई होती ती स्वतः एक शिक्षिका होती, त्यामुळे ती जॉबला जायची आणि घरचं सर्व काम मला करावं लागत असायचं आणि मिस्टर हे अपडाऊन करत होते. त्यामुळे मला खूप सारं असं डिप्रेशन माझ्या आलं होतं की आता काय करायचं. मग मी काय केलं की मिस्टरांना म्हटलं की मला आता राहायचं नाही. एक दिवस आमचे खूप तिथे कडाक्याच्या जोरात भांडण झाले. एवढं करून देखील सासूबाई माझ्या जावयाचीच बाजू घेत होते, त्यामुळे मला खूप वाईट वाटलं. मला त्यावेळेस एक मुलगाही झाला. त्यानंतर मग मिस्टरांनी आणि मी निर्णय घेतला की येथून आपण जायचं म्हणून. मग आम्ही सेपरेट राहू लागलो आणि त्यामध्येच काय झालं, स्वामी भक्तांनो, करोनाचा काळ आला. त्यामुळे वर्क फ्रॉम होम सुरू झालं. माझे मिस्टर घरी बसून काम करू लागले. त्यावेळेस मिस्टर म्हटले की आता घरी बसून आहे, कोणी तिथे जायचं नाही, तर मी दुसरी कंपनी देखील बघतो. म्हणून त्यांनी काय केलं की दुसऱ्या कंपनीत देखील इंटरव्ह्यू दिला आणि तिथेही त्यांचं सिलेक्शन झालं आणि दोन्ही ठिकाणी ते काम करू लागले. घर बसल्या दोन्हीकडे काम करू लागले. ज्यावेळेस करोना संपला, खूप सारे पैसे वगैरे सर्व काही आम्हाला मिळाले, पण ज्यावेळेस करोना संपला आणि त्यानंतर जेव्हा त्यांनी सर्व काही चेक केलं त्यावेळेस त्या TCSवाल्यांना कळालं की यांनी असं केलं आहे फ्रॉड. त्यावेळेस आमच्या डॉक्युमेंटवरती त्यांनी शेरा देऊन टाकला आणि जॉबही गेला. आता खूप मोठं टेन्शन पुढे उभे राहिलं. जॉब गेला, आता काय करायचं. आता जोपर्यंत पैसे आहे तोपर्यंत सर्व चालू होतं. दुसरीकडे खूप ठिकाणी इंटरव्ह्यू दिला, पण सर्व सिलेक्शन वगैरे व्हायचं, पण ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन यायचं त्यावेळेस ते बघून सर्वजण रिजेक्ट करत होते. असे यामध्ये जवळपास 3-4 महिन्याचा काळ पलटून गेला. खूप मोठं टेन्शन पुढे राहिलं होतं. आता मी पुन्हा त्या घरात जाऊही शकत नव्हती, कारण पुढचं सर्व काही मला दिसत होतं. पुन्हा पहिले दिवस माझ्यावरती येणार असं मला वाटत होतं. त्यावेळेस मला दुसराही मुलगा झाला. आता काय करायचं. मग मी
मी खूप म्हणजे खूप डिप्रेशनमध्ये होतो. आम्ही दोघंही खूप रडायचो. काय करायचं ते काहीच कळत नव्हतं. मग काय केलं की असंच यूट्यूबला बघता बघता मला व्यंकटेश स्तोत्राची सेवा दिसली. त्यामध्ये माझी मैत्रीण होती, तिने हा व्हिडिओ बनवलेला होता. मी माझ्या मिस्टरांना म्हटलं की अहो ही तर माझी मैत्रीण आहे, ही स्वामींची सेवा करते. आम्ही दोघी कॉलेजला होतो, पण त्यावेळेस नेमकी तिचा आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर हा नव्हता. पण ती कुठे राहते हे मला माहीत होतं आणि नेमकी त्यांचे मित्र त्या गावामध्ये होते. म्हणून मग त्यांनी त्यांच्या मित्राला कॉल केला आणि जेव्हाच कॉल केला त्यावेळेस कळालं की ती त्यांचीच मामी आहे. ते त्यांचा भाचा होता, यांचा जो मित्र होता. मग आम्हाला तिथून त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळाला. त्यानंतर आम्ही कॉन्टॅक्ट नंबर घेतला आणि मी तिला फोन केला, सर्व परिस्थिती सांगितली. तिने मग मला स्वामींचे तारक मंत्राची सेवा, स्वामीचरित्र करायला लावलं. त्याचबरोबर ती म्हणे तिथे जवळ कुठे आसपास जर केंद्र असेल तर त्या केंद्रामध्ये जा आणि त्या केंद्रामध्ये जाऊन तुम्ही प्रश्न उत्तर करा म्हणे, तिथं तुम्हाला नक्की मार्ग मिळेल. असं ज्यावेळेस तिनं सांगितलं त्यावेळेस मग आम्ही केंद्र शोधू लागलो आणि मग आम्ही केंद्रामध्ये गेलो आणि तिथे प्रश्न उत्तर केलं. तिथे केल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही ज्या वास्तूमध्ये राहत आहात ती वास्तू दूषित आहे, म्हणून त्या वास्तूला उंबरठाही नाही. त्यामुळे सर्व संकट येतात आणि तुम्ही कुलधर्म कुलाचार तुमच्या घरामध्ये काहीच होत नाही. तुमची कुलदेवतेचा कोप झाले आहे, म्हणून हे सर्व काही घडलं आहे. सर्वप्रथम तुम्हाला नवीन टाक वगैरे घडावं लागेल, देवघर करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला कुलदेवतेचा मान सन्मान करावा लागेल. जोपर्यंत तुमचं काम होत नाही तोपर्यंत एक नारळ घ्या कुलदेवतेचं म्हणून, ते बांधून ठेवा घरामध्ये आणि देवीला सांगा ज्यावेळेस आमचं काम होईल त्यावेळेस आम्ही जोडीने तुझा मान सन्मान करायला येऊ असं सांगा म्हणे. आणि त्यांनी आम्हाला 108 स्वामीचरित्र पारायण, त्यानंतर 56 दुर्गा सप्तशतीचे पाठ, मल्हारी सप्तशतीचे पाठ अशा सेवा आम्हाला दिल्या. माझे मिस्टर मल्हारी सप्तशती करू लागले. मी स्वामीचरित्र वाचून दुर्गा सप्तशती वाचायचे. रोज मी 2-2-3 स्वामीचरित्र वाचत होते. स्वामी एवढी शक्ती मला कुठून देत होते मला काहीच माहीत नव्हतं. मुलगा शाळेत जायचा, माझं कुणाकडेच लक्ष नव्हतं. मी कधीही न उठणारी, मी बरोबर 7, 7:30, 8ला उठणारी, त्यावेळेस मात्र 4ला उठायची, सर्व स्वयंपाक वगैरे करायची आणि लगेच सेवेला बसायची. अक्षरशः माझं सेवा करून करून बोलून बोलून हे तोंड दुखत होतं आणि गुडघेही बसून बसून दुखायला लागले होते. एक दिवस असं स्वामींना विनंती केली की स्वामी सेवा करते पण माझं जे तोंड दुखत आहे ते माझं दुखू देऊ नका आणि पायही दुखू देऊ नका. आणि जी विभूती पडलेली होती ती विभूती मी घेतली आणि ती लावली, तर माझं खरंच आश्चर्य, ते माझं दुखायचं राहिलं आणि मी खूप रडायचे. स्वामींची मूर्ती जवळ घ्यायची आणि ती मूर्ती घेऊन मी खूप रडायचे आणि असं आतमधून आवाज यायचा की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असं ऐकल्यानंतर खूप धीर यायचा आणि उठल्याबरोबर मला एक स्वामींचा संदेश मोबाईलवरती यायचा आणि ते बघून देखील खूप छान वाटायचं की नाही, स्वामी आपल्यासोबत आहे. त्या दरम्यान देखील खूप सारे इंटरव्ह्यू सुरू होते, पण सर्व ठिकाणी तेच होत होतं, जे आधी होत होतं तेच होत होतं. माझे 108 स्वामीचरित्र पारायण संपन्न झाले. पुरणपोळीचा नैवेद्य केला, यांचं पारायणाचं उद्यापनही केलं आणि त्यानंतर दुर्गा सप्तशतीचे पाठ संपत आले होते. मिस्टरही मल्हार सप्तशती वाचून स्वामींचे 11 माळे जप करून महाराजांचं आपलं नित्यसेवा रोज करत होते, पण काहीच अनुभव नाही. अक्षरशः आम्ही दोघंही खूप म्हणजे खूप रडत होतो. आणि मग त्यावेळेस काय झालं, स्वामी भक्तांनो, असंच त्यांचं एका कंपनीमध्ये इंटरव्ह्यू झाला. इंटरव्ह्यू हा फार म्हणजे फार खराब झाला होता. मिस्टर म्हटले इंटरव्ह्यू फार खराब झाला, इथे देखील सिलेक्शन माझं होणार नाही. मग आम्ही त्या दिवशी माझ्या आईकडे गेलेलो होतो. मग आईकडून गेलो आणि त्या दिवशी मग सर्वजण नाराज होते की आता इंटरव्ह्यू हाही खराब झाला म्हणजे हे पण नाही. आणि तो वार होता स्वामी भक्तांनो गुरुवारचा. सर्व सेवा आमच्या झालेल्या होत्या. त्यानंतर आम्ही जेव्हा आलो घरी त्यावेळेस त्या कंपनीमधून फोन आला की तुमचं सिलेक्शन झालं आहे, आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं की तुम्ही लगेच जॉईनिंग करू शकता असं त्यांनी म्हटलं. आता खूप मोठं टेन्शन आलं की आता पुन्हा तेच होणार आहे, आता व्हेरिफिकेशनमध्ये पुन्हा आपलं रिजेक्शन होणार आहे असं वाटलं. आणि त्यानंतर स्वामी भक्तांनो यामध्ये 8 दिवसाचा कालावधी गेला. पुन्हा गुरुवारचा दिवस उगवला. महाराजांना खूप विनंती करत होतो, आम्ही दोघेही खूप आळवत होतो आणि गुरुवारी त्यांनी सांगितलं की तुम्ही जॉईनिंग तुम्ही करू शकता म्हणून, काही प्रॉब्लेम नाही. हे शब्द जेव्हा ऐकले त्यावेळेस कानावरती विश्वास बसत नव्हता. खूप अशक्य गोष्ट होती, पुन्हा जीवन सावरायचं हे सोपं नव्हतं, हे स्वामींनी केलं आणि खरंच खूप डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. खरंच स्वामी अशक्य ही शक्य करतात.
आमच्या मिस्टरांना जॉब लागला आणि ते जॉईनिंग त्यांचं झालं. त्यावेळेस खूप छान वाटलं. खूप म्हणजे खूप भारी वाटत होतं. आणि त्यानंतर स्वामी भक्तांनो मग आम्ही तुळजापूर येथे गेलो. देवीचा मानसन्मान केला. खंडोबालाही गेलो आणि अक्कलकोटलाही स्वामींच्या तिथे नतमस्तक झालो आणि स्वामींचीही आम्ही हे केलं. तिथून मी स्वामींची छान मूर्ती वगैरे घेऊन आलो. आणि त्यानंतर आम्हाला पुन्हा एका वर्षामध्ये दुसरी कंपनी बेंगलोरला आमचं काम झालं. तिथेही मग खूप सारं पॅकेज होतं, खूप पेमेंट होतं. त्यामुळे मग आम्ही मिस्टर म्हटले की आपण जाऊया म्हणून आम्ही बेंगलोरला गेलो. तिथे गेलो, 1 वर्ष तिथे राहिलो. खूप छान पेमेंट होतं. तिथेही स्वामींची सेवा माझी सुरूच होती. पण जेवढी आधी करत होती तेवढी नव्हती, पण थोडीफार माझी सेवा ही सुरूच झालेली होती. पण तिथे गेलो, सर्व सामान घेतलं, मुलाचं ॲडमिशन वगैरे झालं, सर्व झालं. आणि एक मुलगा मी माझ्या आईकडेच ठेवला होता मोठा. छोटा मुलगा माझ्यासोबत घेऊन गेली होती. तिथे ॲडमिशन वगैरे त्याचं केलं. छोट्या मुलाचं म्हटलं घरी राहण्यापेक्षा. तर तिथे सर्व घेतल्यानंतर स्वामी भक्तांनो आम्ही तिथे जवळपास 7, 8, 9 महिने राहिलो असेल. पण पुन्हा तेच आमच्या बाबतीत घडलं. खूप धक्कादायक गोष्ट आमच्यासोबत घडली. आणि आम्ही जे बॉस आहे त्यांनी सांगितलं की तुम्ही 8 तारखेपासून कामावरती येऊ नका, असं त्यांनी जेव्हा सांगितलं त्यावेळेस पायाखालची जमीनच सरकली की आता काय करायचं. त्यांना आम्ही खूप बोललो पण ते तयारच नव्हते की घ्यायला, कारण त्यांना दुसरा जो यांच्यापेक्षा हुशार व्यक्ती तिथे मिळाला होता त्या जॉब याच्यासाठी व्हॅकन्सीसाठी. त्यामुळे त्यांनी यांना हे काढून टाकलं आणि त्याला भरलं होतं. आता सर्व काही उद्ध्वस्त झालं. पुन्हा एकदा मी केव्हार माझं बिराड घेऊन फिरू असं स्वामींना म्हणून मी खूप रडू लागली. आता काय करायचं. इकडे गावाकडे घराचंही कामही सुरू केलं होतं याच्या आधारावरती. आणि आता तो जॉब गेला. आता काय करायचं. किती मोठं पुन्हा एकदा शोकांतिका आहे. सर्व सामान घेतलं, सर्व केलं, सर्व सेटल झालं आणि आता पुन्हा बिऱ्हाड उचलायचं, इकडं न्यायचं आणायचं सोपं गोष्ट नव्हती. मग आम्ही सर्व काही सामान विकलं. आम्ही आता जास्त दिवसही तिथे राहू नव्हतं शकत, कारण तिथं 1 दिवस जरी जास्त झाला तर पुन्हा आपल्याला रेंट जास्त द्यावं लागतं. त्यामुळे आम्हाला रूम सोडणं हे गरजेचं होतं. मग तिथे जे सामान घेतलं ते आम्ही पुन्हा विकून टाकलं आणि जे कपडे होते, जे लागणारे जे थोडंफार सामान होतं ते पुन्हा घेऊन आलो ट्रेननी. इतकी प्रचंड गर्दी ट्रेनमध्ये, ते सामान मुलं घेऊन आम्ही आलो. खूप रडू यायचं की स्वामींना जेव्हा मी घेतलं त्यावेळेस स्वामींपुढे खूप रडली की स्वामी हे काय चालू आहे माझ्या आयुष्यामध्ये. पण खरं सांगते यामध्ये स्वामींची काहीच चूक नाही. ही चूक सर्व काही माझ्या मिस्टरांची होती. कारण माझ्या मिस्टरांना पुण्याला यायचं होतं आणि पुण्याला जॉब करायचं होतं, पुण्याला सेटल व्हायचं होतं. त्यासाठी त्यांनी मारुती रायाला श्रीफळ अर्पण केलं होतं की माझं काम पुण्याला होऊ द्या म्हणून, असं म्हणून. आणि हे त्यांनी असं श्रीफळ केलं आणि 15 दिवसामध्ये असं घडलं. मारुती रायाने त्यांचं खूप लवकर ऐकलं, म्हणजे स्वामींनी ऐकलं असं वाटलं. पण आता खूप मोठे प्रश्न होते, पुढे कसं करायचं. आणि मी ठाम निर्णय घेतला, मी आता गावाकडे घरी जाणार नाही. जर गेली तर पुण्यालाच राहील. माझा भाऊ पुण्याला होता, आम्ही त्याच्याकडे गेलो, त्याच्या रूमवरती राहिलो. त्यानंतर आम्ही एक रूम बघितली. आम्ही सर्व काही सामान जे होतं ते तिथे शिफ्ट केलं. रूममध्ये गेलो आणि तिथे आम्ही राहण्यासाठी गेलो. इंटरव्ह्यू खूप चालू होते पण पुन्हा तेच रिजेक्शन येत होतं. आता तर खूप म्हणजे खूप रडत येत होतं. स्वामींना म्हणत होते की माझा तुमच्यावरती खूप प्रचंड विश्वास आहे, तुम्ही करू शकता अशक्य ते शक्य. आता तुम्ही इथपर्यंत आणले, पुढचं तुमच्यावरतीच सर्व काही सोडून दिलेलं आहे. तुम्हीच करीत आहात. माझ्या हातात फक्त तुमची सेवा करणं आहे, बाकी काहीच नाही. पुन्हा जोमाने सेवा सुरू केली. गुरुचरित्राचं पारायण लावलं. गुरुचरित्राचं पारायणही संपन्न झालं. आणि स्वामी भक्तांनो आज तुम्हाला सांगते, दत्त जयंती सप्ताहामध्ये मी खूप मनोभावे स्वामींची सेवा केली, पारायण केलं. आणि दत्त जयंतीच्या अगोदरच माझ्या मिस्टरांना एका कंपनीमध्ये कॉल आला. त्यांचा इंटरव्ह्यू झाला. इंटरव्ह्यू खूप खराब झालेला होता आणि तिथे देखील त्यांचं सिलेक्शन झालं. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये त्यांना रिजेक्ट केलं नाही. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका असं ते म्हटले आणि तुम्ही जॉईनिंग व्हा म्हणून. घरापासून 35 किलोमीटर आहे, पण ठीक आहे, स्वामींच्या कृपेने जॉब मिळाला, हेच खूप मोठी गोष्ट आहे. पुन्हा एकदा स्वामींनी दाखवून दिलं की हम गया नाही जिंदा हो. आता स्वामींना एकच मागणं आहे की इथून मला कुठेही पाठवू नका, माझ्याकडून सेवा करून घ्या आणि माझ्या मिस्टरांना असंच सेटल एका ठिकाणी राहू द्या, एवढीच स्वामींचरणी प्रार्थना आहे. स्वामी भक्तांनो, खरंच अंतकरणापासून स्वामींना जर हाक मारली तर स्वामी योग्य वेळ आल्यानंतर ते देतात म्हणजे देतात, करतात म्हणजे करतात. पण तेवढं
अंतःकरणापासून आपण देखील त्यांची सेवा केली पाहिजे, त्यांच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. माझ्या आयुष्यात जेवढे दुःख आले ते दुःख कुणाच्याच आयुष्यात येऊ नये असं स्वामीचरणी मी प्रार्थना करते. कारण एकदा जॉब गेल्यानंतर काय परिस्थिती असते हे मी शब्दात देखील सांगू शकत नाही. खूप डेंजर परिस्थिती आपल्यावरती येते. पण माझ्या आईवडिलांनीही मला खूप साथ दिली आणि स्वामींची साथ तर आहेच. यापुढे देखील स्वामींनी अशीच माझ्याकडून सेवा करून घ्यावी हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि मला आलेला हा अनुभव इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे ह्या ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.